आणि मग विश्वरूप दाखवलं. थोडक्यात षडगुणैश्वर्य रूप जे आहे ते कुणाचं आहे? ते त्या परब्रह्म परमात्म्याचं आहे. म्हणून 12व्या अध्यायात ते म्हणतात, अर्जुन म्हणतो की तुमचं जे तुम्हाला भक्ती करायची म्हणजे कशी करायची? तर ते जे आहे ते श्रेष्ठ कोण आहे? मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्त तमामतः. श्री भगवान म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अति उत्तम योगी वाटतात. आता सगुण मध्ये दोन भाग आहेत, सगुण साकार आणि सगुण निराकार. सगुण साकार जो आहे, भगवान कृष्णाचा अवतार 5,500 वर्ष पूर्वी झाला होता, पण आजही भगवान कृष्ण लोकांच्या हृदयात, लोकांच्या उपासनेमध्ये जिवंत आहे. विठ्ठलाचं जे रूप आहे ते कृष्णाचंच म्हणजे काय म्हणतात त्याला रूप आहे, जे विठ्ठलाच्या रूपाने वारकरी जे आहेत ते त्याची आराधना करतात. राम आणि कृष्ण जे आहे याची आराधना करणारे अनेको लोक आहेत, देशामध्ये पण आणि विदेशामध्ये पण. सगुण साकाराची उपासना. मेरे तो गिरधर गोपाल दूसरो ना कोय, कोण म्हणतं? मीराबाई. केव्हा म्हणते? अनेक वर्ष लोटल्यानंतर. कृष्णाचा अवतार झालेला होता, पण कृष्णाचा अवतार झाल्यानंतर देखील मेरे तो गिरधर गोपाल दूसरो ना कोय ही म्हणणारी मीराबाई जी आहे, ही मीराबाई जी आहे, जेव्हा हिचं लग्न झालं आणि जेव्हा ही सासरी गेली आणि मग मेरे तो गिरधर गोपाल दूसरो ना कोई नाचते, गाते, भजन करते. नवरा म्हणाला, माझं काही अस्तित्व आहे की नाही? मेरे तो गिरधर गोपाल काय चाललंय हिचं? त्याला डाऊट आला की हे काहीतरी म्हणजे वेगळं प्रकरण आहे का, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ज्याला आता आपण म्हणतो. आणि त्यांनी निर्णय घेतला, घोर निर्णय, विषाचा प्याला. त्यांनी विषाचा प्याला पाठवला. आता विषाचा प्याला पाठवला म्हटल्यानंतर ज्या व्यक्तीने विषप्राशन केले ती मरणार. त्या गिरधर गोपालाची आठवण करून, त्या गिरधर गोपालाची अनन्य भक्ती करून तिने तो विषाचा प्याला पिला आणि मीराबाई जी होती ती जिवंत राहिली. मग राणाला कळलं की अरे आपण किती घोडचूक करत होतो, ही तर संत श्रेष्ठ मीराबाई आहे, आपली बायको या लेव्हलची बायको मिळणं हे पण नशीब आहे. प्रॉब्लेम काय होतो, ते त्या लेव्हलचे आहेत हे ओळखण्यासाठी यांची पातळी वाढली पाहिजे. तुकाराम महाराजांची जी पातळी होती ती ओळखण्यासाठी त्यांच्या बायकोला वेळ लागत होता. म्हणून जेव्हा सदैव वैकुंठाला जायचा त्यांनी निर्णय घेतला, तेव्हा तिला म्हणाले तू पण चल, तुझं पण तिकीट काढलंय. ती म्हणाली, हो मशीनचं काय व्हायचं, मुलांचं काय व्हायचं, हा सगळा संसार सोडून कुठे चाललात तुम्ही? तुम्हाला जायचं असेल तर जावा. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा म्हणतात. त्या लोकांना कळलंच नाही कुठल्या गावाला जातात ते. ते जे गाव आहे, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम, तिथे पोहोचणं जरा कठीण आहे. पण त्या लोकांना समजून घेणं फार आवश्यक आहे. असे लोक जे आहेत, असे लोक वन ऑफ असतात. म्हणून जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला बघतात, ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात. पण जे सगुण निराकार, निर्गुण निराकार डायमेन्शनच्या बाहेर आहे. निर्गुण निराकारची उपासना वेगळं म्हणजे वेगळ्या पद्धतीने करू शकत नाही. पण निर्गुण निराकारचं जे डायमेन्शन आहे त्याच्यावर जे नटलेलं, जे गुणैश्वर्य सगुण रूपामध्ये जे तुम्हाला व्यक्त केलेलं आहे, म्हणजे योग माया, परब्रह्म परमात्मा आणि त्याची योग माया. आपण काय करतो, लग्नाच्या वेळी जी नवरी असते त्या नवरीला खूप नटवतो, सजवतो, मग ती किती छान दिसतं, ते रूप उठून दिसतं. तसं त्या योगमायेने काय केलेलं आहे, त्या सगुण रूपामध्ये म्हणजे त्याला नटवलेलं आहे. हे नटवलं म्हटल्यानंतर मग तुमच्या आणि माझ्या लेवलला काय मिळालं? या नटण्याचा प्रकार. या नटण्याच्या प्रकारामध्ये आपले 3 शरीर जे आहेत हे त्या योगमायेने तयार केलेलं, नटवलेलं ते गोजीरवाणं स्वरूप आहे. आणि म्हणून भगवान कृष्ण म्हणतात, प्रॉब्लेम काय, आपण त्या रूपाला बघत नाही, आपण नटलेल्या जे आहे त्याच्यामध्येच गुंतलेलो असतो. म्हणून ते म्हणतात, नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत. मी सगळ्यांना प्रकाशित होत नाही, कारण योग माया समावृत, माझी योगमाया जी आहे त्या योगमायेचं आवरण म्हणजे त्या नटलेल्या याच्यामध्ये गुण जे षडगुणैश्वर्य आहे त्याच्यामध्येच आपण गुंतलेलो असतो. मग आपण काय करतो, माझं घर, माझी गाडी, माझं हे, माझा बिझनेस, माझं 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 शरीर, माझं मन, माझी बुद्धी, मी आणि मग निर्मम आणि निरहंकार होण्याच्या ऐवजी आपण अहंकार आणि ममत्व याच्यामध्ये खेळत राहतो. अहंकार तुम्हाला या नटलेल्या याच्यामध्येच खेळवतो, जे गुण आहेत त्या गुणामध्येच खेळवतो, म्हणून हे सगळं खरं वाटतं. ऍक्च्युअली याला ऊर्जा कोण देत आहे, याला धारण कोणी केलेलं आहे? चेतन तत्वानी. ते चेतन तत्वानी जर समजा का धारण करणं बंद केलं, तुम्ही म्हणणार उदाहरण द्या, देतो ना.
त्या शरीरातून चेतन तत्व गेलं म्हटल्यानंतर डॉक्टर काय म्हणतात, आता तो ब्रेन डेड झालेला आहे, ती बॉडी घेऊन जावा. नाव पण घ्यायला तयार नाही. नामरूपात्मक जे अस्तित्व होतं ते अस्तित्व शून्य झालं. तो करोडपती आहे, त्याच्याकडे बिलियन्स ऑफ डॉलर्स आहेत, काय फायदा? ते शरीर सोडल्यानंतर ते शरीर नामरूप देखील घ्यायला लोक तयार नाही. बॉडी घेऊन जा, मग तुम्हाला काय करायचं असेल ते करा. व्हॉट डज इट मीन? की त्या चेतन तत्वाची जोपर्यंत त्याला धारणा आहे, ऊर्जा आहे, तोपर्यंत ते स्थूल शरीर काम करतं. नाहीतर सध्याच्या मेडिकल सायन्स मध्ये देखील त्याला पुनरुज्जीवित करायची ताकद नाहीये. याचा अर्थ हे गणित कुठतरी वेगळं आहे. म्हणून जर तुम्हाला जर सगुण साकाराची उपासना करायची आहे, फारच चांगलं. मग तर मेरे तो गिरधर गोपाल दुसरो न कोय, फारच सिंपल. पण ते जे आहे ते जर समजा जर का नाही करायचंय, काही लोकांना कसं असतं, त्यांना वाटतं की ठीक आहे ना, तो एक भाग आहे, पण आपल्याला ते नाही करायचंय. आपल्याला वेगळं काहीतरी करायचंय. म्हणजे कसं, मला दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता येत नाही, मला ती यात्रा करता येत नाही, मला आतमध्ये बसलेला जो परमात्म तत्व आहे त्याला ओळखायचंय. अंतर्यामी आहे ना तो, सगळीकडे अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वम इदम ततम विनाशम अव्यय अस्य न कश्चित कर्तुम अर्हती. तो जो आहे त्याचा विनाश होत नाही, म्हणून त्याला पकडायचंय. आता तुमच्या शरीरात आहे तसा माझ्याही शरीरात परमात्मा तत्व आहे. कारण येन सर्व इदम ततम, हे सगळं त्यांनीच व्याप्य करून ठेवलेलं आहे. तो आतमध्ये पण आहे, बाहेर पण आहे, हे त्याचं सगळं त्याचं स्वरूप आहे. मग आता त्याला आतमध्ये जर समजा जर का असेल तर ओळखायचंय. आता तो जो प्रोसेस आहे, तो प्रोसेस जरा कठीण आहे असं भगवान कृष्ण म्हणतात. ये त्वक्षरमनिर्देश्यम अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एक रूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावाने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच प्राप्त होतात. डायरेक्शन जी आहे ती थोडी वेगळी आहे, वेगळे मार्ग त्यांनी स्वीकार केलेला आहे, पण अल्टिमेटली ते तिथेच पोहोचतात. पण त्या मार्गामध्ये कष्ट जास्त आहेत. क्लेशोधिकतरस्तेषां, सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनात कष्ट जास्त आहेत. कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होते. सध्या परिस्थितीमध्ये सगुण निराकार, तो सगुण निराकार जो आहे तो अव्यक्त आहे ना, निराकार आहे, तो दिसत नाही. त्याचे जे नटलेलं स्वरूप आहे म्हणजे काय, अ उ म, विराट, हिरण्यगर्भ आणि कारण म्हणजे ईश्वर, हे बाहेरचं जे आहे ते, आणि आपल्या आतमध्ये जे आहे म्हणजे आपलं स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीर, हे जे आहे याच्यामध्ये ते नटलेलं आहे. म्हणजे माझ्यामध्ये हे तीन शरीर जे आहेत, जे मी घेऊन हा सगळा व्यवहार करतोय, त्या स्थूल शरीराला सोडलं, त्याला ऊर्जा देणं बंद केलं, त्याच्यातून चेतन तत्व काढून घेतलं की ते निष्प्राण होतं. ते शरीर जे आहे ते शरीर तुम्हाला अग्नीला समर्पित करतात. तसंच हिरण्यगर्भ जे आहे त्याच्यातला जो डायमेन्शन आहे सूक्ष्म शरीराचा, ते पण सोडा. कारण ते पण तुम्ही धारण केल्यामुळे काय झालं, त्याला तुम्ही ऊर्जा दिल्यामुळे काय झालं, की त्याच्यामुळे त्याचं भ्रमण सुरू झालं. ते जे आहे एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये, म्हणजे हे जे आहे ते त्यांचं जन्म मृत्यूचं चक्र चालू झालं. त्याच्यातून जर समजा जर का त्याला काढलं, चेतन ऊर्जेला काढलं, तर मग ते काय होईल, ते जिथं आहे हिरण्य गर्भाचं डायमेन्शन आहे, ते हिरण्य गर्भामध्ये विलीन होईल. आता या ईश्वर कारण शरीरामध्ये तुमचे कर्म आहे. जे कर्म आहे, जे बीज रूपात आहे, त्याला दग्ध बीज करायचे. ज्ञानाग्नी सर्व कर्म आणि भस्मसात कुरुते अर्जुन. तिकडे ज्ञान आणि भक्ती, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञान झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जो भक्ती करतो, म्हणजे ओळखून समजून जो भक्ती करतो, त्या भक्तीचं महत्व फारच जबरदस्त आहे. आणि म्हणून तुम्ही बघा, भक्ती मार्ग जे होते त्या भक्ती मार्गामध्ये समजून उमजून भक्ती करणारे जे होते ते खऱ्या अर्थाने भक्त कॅटेगरीमध्ये गेले. आता ज्यांनी भक्तीची कास धरली, पीएचडी नाही केली, पुस्तकं नाही वाचले, वेदशास्त्र नाही वाचले, पण त्यांच्यामध्ये ती जी ज्ञानाची ज्योत आहे, ती ज्ञानाची ज्योत परमेश्वराने पेटवली. म्हणून काय झालं, आपल्याकडे जी संत परंपरा आहे त्याच्यामध्ये बघा, जनाबाई काय पीएचडी नव्हती हो, सावता माळी, गोरा कुंभार, हे जे होते चोखा मेळा,
देवर ऑल कॉमनर्स. हे कॉमन जे होते हे कॉमन अनकॉमन झाले, कारण त्याच्यामध्ये भक्ती आणि त्यांच्यामध्ये निष्ठा होती. म्हणून हा जो क्लेशोधिकतर असते श्याम. पण परमेश्वर काय म्हणतात, जरी समजा जर का माझ्यावर त्यांची भक्ती असेल, परंतु जे मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचीच अनन्य भक्ती योगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात. सगुण साकार आणि सगुण निराकार. आता सगुण निराकार जर समजा का डायमेन्शन पकडायचं असेल, तर मग क्रायटेरिया काय, मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचीच अनन्य भक्तीने. मग तुम्ही रामाला अर्पण करताय, कृष्णाला अर्पण करताय, किंवा आतमध्ये असलेल्या परमात्म्याला अर्पण करताय. कर्म करायचं, त्याला अर्पण करायचं आणि भक्तीपूर्वक जर समजा जर का त्याला तुम्ही अर्पण केलं, असे जे अनन्य भक्ती योग आहेत, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. हे अर्जुना, त्या माझ्या चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करणारा होतो. आता पॉइंट आहे की तुमच्यापैकी जर काही लोकांनी म्हटलं की जोशी साहेब, एक गोष्ट आहे, आम्हाला राम आणि कृष्णाच्या व्यतिरिक्त जो आतमध्ये परमात्मा तत्व आहे त्याची भक्ती करायची. आता तो मार्ग काय आहे, कारण हा अध्याय जो आहे, या अध्यायामध्ये दोन ऑप्शन्स दिलेले आहेत ना. यू हॅव अ चॉईस, कुठल्या ऑप्शन प्रमाणे जायचंय. भगवान कृष्ण पुढे काय म्हणतात, मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वम न संशया. माझ्यात मन ठेव, माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर, म्हणजे माझ्या, मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. मन आणि बुद्धीने जर एक्सेप्ट केलं, म्हणून श्रवण, मनन आणि निधिध्यासन. मनामध्ये पण तेच आहे, बुद्धीमध्ये पण तेच आहे. तुम्ही जे आता हे ऐकताय, हा जो सत्संग आहे, हे मन आणि बुद्धी, मनाला खेळू द्या त्याच्यात, बुद्धीला त्याच्यात खेळू द्या. मग काय होईल, जेव्हा बुद्धी त्याला एक्सेप्ट करेल, एकदा बुद्धीने एक्सेप्ट केलं की मग तुमचं 90% काम झालं. कारण जोपर्यंत बुद्धी एक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती जी आहे ती आपल्याला त्याप्रमाणे घडवत नाही. आपण काय सांगतो, समजा जर का मुलाला वाईट सवय लागलेली, आपण काय म्हणतो, ही सवय सोडून दे, दारू सोडून दे, सिगरेट सोडून दे. त्याला त्याच्या बुद्धीला पटत नाही, पण त्याच्या बुद्धीला जेव्हा पटतं तेव्हा तो सोडून देतो. म्हणून मनाचे श्लोक मनाला उपदेश करतात रामदास स्वामी. बुद्धी जी आहे त्या बुद्धीला उपदेश केला जातो. बुद्धी जी आहे ती शुद्ध झाली, मन शुद्ध झालं, मग त्याच्या त्या प्रोसेसमध्ये काय होतं, पुढचा प्रवास सुरू होतो. विश्वात्मक देवे जो आहे, ज्याला ज्ञानेश्वर महाराज हात जोडून प्रार्थना करतात, ते निवृत्तीनाथ जे होते, ज्यांनी प्रेरणा दिली की भगवद्गीतेवर भाष्य लिहि, भगवद्गीतेवर भाष्य लिहिलं. आता विश्वात्मक देवे म्हणजे तुम्ही जर साधना केली, तर मग तुमचा जीवभाव गळून गळून पडल्यानंतर तुमची जी अवस्था होते, विश्वात्मके देवे, यू बिकम द गॉड ऑफ द युनिव्हर्स. निवृत्तीनाथांना ते प्रार्थना काय करतात, ते म्हणतात, येणे वाघयज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदा नये. हा जो वाघयज्ञ मी केलेला आहे, याच्यातून तुम्ही संतोष पावा आणि मला हे दान द्या, प्रसाद रूपी दान. काय म्हणतात ते, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. जे वाईटपणा आहे ना, दुरिताचे तिमिर जाओ. पहिली गोष्ट, फर्स्ट स्टेप, आपल्या आतमध्ये जो काय वाईटपणा आहे तो दूर करा. मग काय होईल, तुमचं चित्त शुद्ध झालेलं आहे, तुमच्यातला वाईटपणा गेलेला आहे. मग पुढची स्टेप, वर्षत सकळ भूमंडळी है ना, ईश्वरनिष्ठांची मांडी आहे. मग काय होईल, चित्त शुद्ध झालेलं आहे, मग त्यानंतर यू विल बी विथ गॉड. ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, मग तुम्ही त्या लेवलला गेलात. म्हणजे काय होईल, चित्त शुद्ध झालं, विकार दुरिताचे तिमिर जाव, हे सगळं झाल्यानंतर मग ते जे संत भेटावे, सगळ्यांना सगळ्यांना चांगले लोक भेटावे, त्यांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं. आणि ते जे कल्याण करणारे संत आहेत ते कसे आहेत, ते जे आहे, मार्तंड जे तापहीन, चंद्रमा चंद्रमे जे अलांछन, असे ते संत आहेत. ते सूर्यासारखे आहेत, चंद्रासारखे आहेत, पण लांछन नाही आहे. आणि ते शांत करतात, ते ऊर्जा उष्ण नाही करत. बघा किती सुंदर शब्द आहेत. म्हणजे काय होतं, असे जे लोक आहेत, असे जेव्हा संत लोक सगळ्यांना भेटो, सोयरे होवो. आता हे जर समजा जर का झालं, तर मग पुढे काय होतं, मग पुढे होतं की ती जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती त्याची साधना जी आहे ती योग्य दिशेने जाऊन मग विश्वेश्वर निवृत्तीनाथ जे होते, त्यांना जीवन मुक्तीचा आनंद मिळालेली व्यक्ती होती. साक्षात गहिनीनाथांनी शक्तिपात केलेला होता आणि निवृत्तीचे निवृत्तीनाथ झालेली व्यक्ती जीवनमुक्त झाल्यानंतर ब्राह्मी स्थिती प्राप्त होते. ती ब्राह्मी स्थितीचा अनुभव घेतलेली व्यक्ती म्हणजे निवृत्तीनाथ. आणि म्हणून तो विश्वात्मके देव, आता त्या लेवलला गेलेली व्यक्ती जी आहे, ती व्यक्ती काय म्हणते, ठीक आहे,
की तुला हा प्रसाद मी दिला आणि मग ज्ञान सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराजांना खूप आनंद झाला की माझा जो आहे, माझं त्यांनी म्हणजे काय म्हणतात त्याला, हे स्वीकार केलं, माझी भक्ती, माझी श्रद्धा. विश्वेश्वराव, गॉड ऑफ द युनिव्हर्स, गॉड ऑफ द युनिव्हर्स व्हायचं असेल तर मग त्या दिशेने जर साधना करायची असेल तर तुम्ही हे जे, हा जो काय गाठोडं बांधून ठेवलेलं आहे, माझं शरीर स्थूल सूक्ष्म कारण, हे जे आहे लिमिटेशन काढून टाका, जीवभाव काढून टाका आणि मग त्यानंतर जे राहतं सर्वात्म भाव, सर्व भूतात्म भूतात्मा, देन यू बिकम द गॉड ऑफ द युनिव्हर्स. मग त्यानंतर परमात्म तत्व काय आहे, कारण चैतन्य रूपामध्ये, शुद्ध चेतन रूपामध्ये जीव आणि म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा एकच आहे. तो वेगळा जो भासतो, तो वेगळा भासण्याचं कारण जीवभाव आहे. जीवभाव सोडल्यानंतरची जी अनुभूती आहे, शरीर आहे, शरीर रूपामध्ये निवृत्तीनाथ समोर बसलेले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज त्यांना पसायदान मागतात त्यांना, आणि म्हणजे सुखी होऊन निवृत्तीनाथ प्रेमाने भरून, कारण त्यांनीच आज्ञा केली होती की ती भगवद्गीता जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचव. भगवद्गीता लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयोग जो आहे तो निवृत्तीनाथांना का करावा लागला, कारण कर्मकांड बोकाळलेलं होतं. असली ही संत श्रेष्ठ मंडळी जी आहे, ज्यांनी आत्मसाक्षात्कार केला होता, जीवनमुक्त झालेले होते, या दोन भावांचा संवाद आहे. आणि मग त्यानंतर त्यांनी प्रसाद दिल्यानंतर मग ज्ञाने सुखिया झाला, आता त्यांना बरं वाटलं. पसायदानमध्ये हा सगळा जो भाग आहे खळांची, आपल्या आतला वाईटपणा काढून टाका, आपल्या आतला वाईटपणा, ते शुद्ध चैतन्य, मग त्याचा शुद्ध चैतन्याचा जो प्रकाश आहे, आवरण क्षीण होतं. मन बुद्धी या सगळ्या भानगडी ज्या आहेत, या सगळ्या भानगडीतून मग तुम्ही मुक्त होता आणि शरीर सोडायच्या आधीच तो आनंद घ्यायचा. शरीर सुटल्यानंतर मग विदेह मुक्ती आहे, मग जन्म नाहीच. पण जन्म मृत्यूचं चक्र जे आहे त्यातून बाहेर सुटायचं असेल, म्हणून विश्वात्मके देवे आणि विश्वेश्वराव. बघा, कल्पना करा निवृत्तीनाथांची पातळी काय होती, लेव्हल काय होती. आणि जी भगवद्गीता आता तुम्ही वाचताय, या भगवद्गीतेचं भाषांतर ज्ञानेश्वर महाराजांनी एक एक श्लोकावर 150-150 ओव्या एक्सप्लेन करण्यासाठी ज्ञानियांचा राजा होता. अनुभव सिद्ध होते, पण नम्रता बघा किती आहे. पूर्ण भगवद्गीतेवर भाष्य लिहिल्यानंतर अर्पण कुणाला करतात आहे, आपल्या गुरुला, आणि त्यांच्याकडनं पसायदान मागतात आहे. बघा, ही नम्रता जी आहे, हा जो भक्तिभाव आहे, जरी भाऊ असले तरी पण गुरु होते आणि गुरुला तो जो आदर्श म्हणजे एक निर्माण केला, तर हा जो भाग आहे, मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशय. ज्या माणसाचं मन बुद्धी हे सगळं जर समजा जर का परमात्मात आहे, तर मग तो जीवनमुक्त झालेला आहे. माझ्यातच राहशील यात मुळी शंका नाही, म्हणून तो विश्वात्मके देवे विश्वेश्वराव असा होतो. लक्षात ठेवा, हा जो भाग आहे, याचा भागाचं मी अनालिसिस केलं. मी तुम्हाला परत रिपीट का करतोय, त्याचं कारण आहे की सगुण निराकाराची भक्ती जर करायची असेल, तर मग रामदास स्वामी जे आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. रामदास स्वामींनी मार्ग सुचवलाय, सगुण भक्ती कशी करायची. आणि ते म्हणतात, हा 20वा, हा जो आहे, हा 20वा दशक आहे आणि 8वा समास संपता संपता 9वा समास सुरू करतोय आपण. आज आपण याच्यावर जरा थोडं चिंतन करू. ऐसे अनंत भेद आत्मा याचे, सकळ जाणती ऐसे कैचे, विवरता विवरता मनाचे फडके होते, असे हे ईश्वरी सृष्टीचे अगणित भेद पूर्ण जाणणे कोणालाच शक्य नाही. एवढे माणसं आहे, 84 लक्ष योनी आहे, काय काय जाणून घ्यायचं, त्यांच्या तपशील सांगू गेले तर मनाच्या चिंध्या होतात. पण हे जर समजा जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, शीतावरून भाताची परीक्षा, तर मग काय करायचं, ऐसी माझी उपासना उपासकी आणावी मना, अगाध महिमा चतुरानना काये कळे. मी अशा प्रकारची उपासना केली आहे, रामदास स्वामी म्हणतात. सर्व उपासकांनी ती समजावून घ्यावी. त्या उपासनेचे अपार महत्व प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही कळत नाही. ब्रह्मदेव ही दृश्य सृष्टीचा घटक आहे. दृश्य सृष्टी तुम्हाला वेड लावते, हे जाणून घेऊ, ते जाणून घेऊ, तसं करून घेऊ. तथाकथित सध्याचं विज्ञान काय करतं, सगळं जाणून घेण्याच्या भानगडीत पडलेलं आहे. जे सोडायचं आहे, जे नटलेलं आहे, ज्याच्यानी ते नटलेलं आहे, त्याला ओळखायचं, की जे त्याचं म्हणजे काय म्हणतात, त्याच्या नटण्याचा जो भाग आहे, त्या नटण्याच्या भागावर गुंतून पडायचं. हा जो गुणांचा जो भाग आहे, हा बेसिकली डेकोरेटिव्ह आहे. डेकोरेटिव्ह असल्यामुळे हे वास्तविक नाहीये. दिस इज अ पार्ट ऑफ द डेकोरेशन. हे येणार आणि हे जाणार. जेव्हा जेव्हा ब्रह्म एक एक एका ब्रह्माचं आयुष्य संपलं,
311 लाख कोटी वर्षाचं त्याचं आयुष्य आहे. मग त्यानंतर महाप्रलय होणार आणि मग दुसरा ब्रह्मा येणार. परत ते नटलेल्या रूपामध्ये व्यक्त होणार. हे असं चालू राहतं. किती ब्रह्मा आले आणि किती ब्रह्मा गेले. हे असं सुरू राहतं. थोडक्यात आपलं आयुष्य काय? आपलं आयुष्य फार कमी आहे. एवढ्या कमी वेळामध्ये उपासना करायची म्हणजे काय करावं लागेल? हा जो डेकोरेटिव्ह भाग आहे ना, हा डेकोरेटिव्ह भाग जो आहे, यातून बाहेर पडायचं. आणि म्हणून ते म्हणतात, "माझी ऐसी उपासना, उपासकी आणावी मना, अगाध महिमा चतुरानना काये कळे. आवाहन विसर्जन हेची भजनाचे लक्षण, सकळ जाणती सज्जन मी काय सांगू." उभारणी, या सृष्टीची निर्मिती कशी झाली? पुरुष, प्रकृती, महत, मग त्यानंतर तीन अहंकार, तो जो म्हणजे भाग आहे, त्या भागावर जर समजा का फोकस केलं म्हणजे सृष्टी, आणि मग त्यानंतर संहारणी, विसर्जन म्हणजे प्रलय. तर सृष्टी प्रलय कसं निर्माण झालं, परत कसं जिथून निर्माण झालं, अव्यक्तातून निर्माण झालं, परत अव्यक्तात गेलं. याचा जेव्हा विचार करायचा, अव्यक्तात गेल्यानंतर पृथ्वी नाही आहे, सूर्य नाही आहे, हे सगळं काहीही राहणार नाही. अव्यक्तामध्ये परत लीन होणार. परत अव्यक्तामधून ब्रह्माचा दिवस सुरू झाला की परत, ज्याला कल्प म्हणतो, तर कल्प जे आहे ते कल्प येतात आणि कल्प जातात. आवाहन विसर्जन हेची भजनाचे लक्षण, सकळ जाणती सज्जन मी काय सांगू. उभारणी व संहारणी यांचा विश्वाचे संदर्भात सतत विचार करणे हेच खरे भजन होय. म्हणजे मग काय होतं? आवाहन आणि विसर्जन, सृष्टी, प्रलय, याचा जेव्हा तुम्ही कायम विचार करता, मग त्यानंतर तुम्हाला कळतं की हे जे आहे, ज्याला आपण त्याचं नटलेलं रूप म्हणतोय, ते जे डेकोरेटिव्ह आहे, त्याचं स्वरूप काय. मग डेकोरेटिव्ह कळल्यानंतर मग काय होतं? ते डेकोरेटिव्ह आहे, ज्याचं डेकोरेशन झालेलं आहे, त्याला पकडायची इच्छा होते. कारण शेवटी काय माहिती का, डेकोरेटिव्ह डेकोरेटिव्हच आहे. गुणांचा जो पूर्ण डायमेन्शन आहे, अहंकारामुळे आपल्याला हा खरा वाटतो, पण ऍक्च्युली हा डेकोरेटिव्ह आहे. हा राहणार आणि जाणार. हे जर समजा का क्लिअर झालं, म्हणून ते म्हणतात, सकळ जाणती सज्जन मी काय सांगू. आता त्याचं अनालिसिस करतात. आपला प्रॉब्लेम काय आहे? आपल्याला म्हणजे सामान्य माणसाचा प्रॉब्लेम बघा, समर्थ रामदास जे आहेत ते डायरेक्ट तुम्हाला म्हणजे काय म्हणतात, तुम्हाला पटो किंवा न पटो, पण त्यांनी हा जो मुद्दा मांडलेला आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. मृतिका पूजन करावे आणि सवेची विसर्जावे, हे मानेना स्वभावे अंतःकरणासी. मातीच्या मूर्तींची पूजा करून त्यांचे विसर्जन करावे, हे कित्येक उपासकांना मनापासून न आवडणे स्वाभाविक आहे. देव पूजावा आणि टाकावा, हे प्रशस्त न वटे जीवा. याचा विचार पहावा अंतर्यामी. देवाची पूजा करून तो टाकून द्यावा, हे श्रद्धावंतांना योग्य वाटत नाही. या संबंधी अंतःकरणात विचार करावा. जेव्हा तुम्ही त्या दृष्टीने विचार करता, तेव्हा कळतं प्राणप्रतिष्ठा काय. ती जी मूर्ती घडवलेली आहे, त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते. आपल्या आतमध्ये जी जीवकला आहे, जे चेतन तत्व आहे, जे अनंताशी जुळलेलं आहे, तर कोणतरी मोठा योगी जो आहे त्याला बोलवतो, मग तो त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो. म्हणजे आपल्या आतली जीवकला जी आहे, त्या जीवकलेचा अंश त्या मूर्तीत सोडतो. ती प्राणप्रतिष्ठा झालेली जी मूर्ती आहे, ती मूर्ती जी आहे, मग त्या मूर्तीची लोक उपासना करतात. पण बऱ्याच मूर्ती ज्या त्याची कुठे प्राणप्रतिष्ठा होते. आपण मंदिरात जातो, मूर्ती मंदिरात कशाला, आपण ज्या म्हणजे गणेशोत्सवामध्ये किंवा दुर्गा उत्सवामध्ये ज्या मूर्त्या बनवतात, आपल्याला पण माहिती कारखान्यात तयार होतात. मग त्यानंतर आपण त्या आणतो, त्याची पूजा करतो. प्राणप्रतिष्ठा करणारी व्यक्ती जी आहे, त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे की आपली जीवकला त्या मूर्तीत उतरवतो. कारण जीवकला अनंत आहे. त्या जीवकलेची ताकद जी आहे, ती ताकद तो तिथं टाकतो. असा जो महायोगी आहे, त्याच्याकडनं प्राणप्रतिष्ठा करून घेतात. प्राणप्रतिष्ठा केली तर मग गोष्ट वेगळी. पण प्रॉब्लेम काय आहे? हे जे आपण जे करतोय, ह्याच्यातलं जर समजा जर का तुम्ही तात्पर्य काढलं, तर देव पूजावा आणि टाकावा, हे प्रशस्त न वटे जीवा. याचा विचार पहावा अंतर्यामी. तुम्ही त्याची स्थापना केली आणि त्याचं विसर्जन केलं, मग असा देव आहे का? देव काय आहे? मग ते रामदास स्वामी म्हणतात, देव करिजे ऐसा नाही, देव टाकीजे ऐसा नाही, म्हणून याचा काही विचार पहावा. खरे तर देव उत्पन्न करण्यासारखा व टाकण्यासारखा नाही, म्हणून खऱ्या देवाचा शास्त्रशुद्ध विचार करावा. देव काय आहे? देव नाना शरीरे धरितो, धरुनी मागुती सोडतो, तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा. तुम्ही काय टाकणार त्याला, तो टाकतो. म्हणून काय म्हणतात त्याला, याज्ञवल्क्य मैत्रेयीला म्हणतात,
नवा अरे पत्युः कामाय पती प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रियो भवती. पतीसाठी, पत्नीसाठी, मुलासाठी, धनासाठी हे प्रिय नसतात, आत्म्यासाठी हे प्रिय असतात. नवा अरे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. आणि म्हणून आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्रेयी, त्याला पकड. म्हणून देव करिजे असा नाही, देव टाकीजे असा नाही. देव नाना शरीरे, त्या शरीरामध्ये जोपर्यंत चेतन तत्व आहे तोपर्यंत त्याला भूक लागते, त्याला पाणी पाहिजे, त्याला अन्न निवारा पाहिजे, सगळं काही पाहिजे. एकदा तो सोडून गेल्यानंतर हे सगळं जे त्यांनी निर्माण केलंय हे सगळं इथेच राहतं. शरीर सापेक्ष आयुष्य संपतं. म्हणून त्याच्यामध्ये जो देव आहे, देव नाना शरीरे धरितो, धरुनी मागुती सोडितो, तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा. सगुण निराकाराची उपासना आहे ना, मग विवेक जो आहे त्याचा आधार घ्यावा लागेल. नाना साधने निरूपणे देव शोधाया कारणे, सकळ आपुले अंतःकरणे समजले पाहिजे. अंतःकरण म्हणजे मन बुद्धी अहंकार. ब्रह्मरूप देव ओळखण्यासाठी अनेक शास्त्रे व साधने सांगितली आहेत. ती सर्व बुद्धीने जाणून देवाचा निश्चय करावा. ब्रह्मज्ञानाचा उपाये समजल्या विण देता नये, पदार्थ आहे मागे जाये ऐसे म्हणावे. लोक म्हणतात हे बघा जोशी साहेब, ते आम्हाला काही देव बी आम्ही काही मानत नाही. तुम्ही प्रूव्ह करू शकता की गॉड एक्झिस्ट, देव आहे? मग रामदास स्वामी काय म्हणतात बघा, ब्रह्म ही एखादी वस्तू नाही की ती कोणालाही घेऊन जाण्यास सांगावी. म्हणून ब्रह्मानुभव विचारपूर्वक व साधनापूर्वक समजावून घेणाऱ्यालाच देता येतो. त्याची जर इच्छा असेल तर तो साधना करेल, तो नम्र होईल. त्याचा अहंकार जर वाढलेला असेल की देव असा म्हणजे ग्लासमध्ये जसं आपण पाणी भरून दाखवतो तसं देव दाखवता येईल, असं नाहीये. कारण ते अंतर्यामी आहे, ते आतमध्ये आहे. सोडल्यानंतर मग तो दिसतो. तुम्ही जेव्हा ते डेकोरेशन काढतात तेव्हा मग त्यानंतर तो प्रकट होतो. डेकोरेशन मध्येच आपण गुंतलेलो असतो. कारण अहंकार काय म्हणतो, अरे काय तुझं वेगळं अस्तित्व संपवून टाकणार आहे. वेगळं अस्तित्व जे आहे ते डेकोरेटिव्ह आहे. त्या डेकोरेशन मध्ये अडकून पडल्यामुळे जन्मजीवन मृत्यू आहे. म्हणून काय म्हणतात समर्थ, ब्रह्मज्ञानाचा उपाय समजल्या विण देता नये, पदार्थ आहे मागे जाये ऐसे म्हणावे. सगट लोकांचे अंतरीचा भाव, मज प्रत्यक्ष भेटावा देव, भेटवावा देव, परंतु विवेकाचा उपाव वेगळाची आहे. प्रत्येकाला वाटतं मला देव भेटला पाहिजे. कुणी इकडे शोधतं, कुणी तिकडे शोधतं, कुणी भटकतंय, आहे की नाही, देवासाठी. सगट लोकांचे अंतरीचा भाव. पण प्रॉब्लेम काय आहे? देव कुणाला भेटतो? विचार पाहता तगेना, त्यास देव ऐसे म्हणावेना, परंतु जन राहेना काय करावे. विवेकपूर्ण देवाचा विचार स्थिर होत नाही व त्याने जो देव सांगतात तो अमूर्त असल्याने त्याला देव म्हणणे पटत नाही. पण लोकांना देवाशिवाय चैनी पडत नाही. आता काय करावे? पंढरपूरला घेऊन जायचं कारण हे की तुम्हाला माहितीये की आपला देव मंदिरात आहे. मग त्या काळामध्ये एवढे 800 वर्षापूर्वी चला पंढरपूरला, आजही पंढरपूरला गेलात तर त्या विठ्ठलाच्या चरणी तुम्ही डोकं ठेवायचं, काय मागायचंय ते मागायचं. सामान्य माणसाला तो जो विठ्ठल आहे त्या विठ्ठलात परमेश्वर दिसतो, नो प्रॉब्लेम. पण त्या विठ्ठलात परमेश्वर बघता बघता मग काय होतं, त्याला कळतं की हा जो देव आहे, हा त्या विठ्ठलाच्या मूर्तीमधला देव जो आहे हा या जगन्नायक आहे, तो जो आहे या जगाचा मालक आहे. नामदेवांना, यांना लोकांना सगळ्यांना एका स्टेजमध्ये मग त्यानंतर ते कळलं की खरा देव काय आहे. तो जो आहे तो येन येन इदम ततम, तो त्यांनी पूर्ण ब्रह्मांडाला व्यापून तो अवस्थित आहे. तो सगळीकडे आहे, सर्वात आहे, माझ्यात आहे, तुमच्यात आहे. हा जो सर्वात्म भाव जो आहे, हा सर्वात्म भाव जाग्या करण्यासाठी जे लिमिटेशन आहे, जीवात्म भाव, एकदेशीयत्व, ते संपलं की मग सर्वात्म भाव जो आहे हा तुमचं स्वाभाविक स्वरूप आहे. म्हणून सर्वात्म भाव जाग करण्यासाठी काय सोडावं लागेल हे समर्थ रामदास समजवतात आहे. विचार पाहता तगेना, त्यास देव ऐसे म्हणावेना, परंतु जन राहेना काय करावे. थोर लोक मरोनी जाती, त्यांच्या सुरता करुनी पाहती, तैसीच आहे हेही गती उपासनेची. व्यवहारातील सम्राटासारखी माणसे मरण पावल्यावर त्यांची चित्रे पाहून लोक समाधान मानतात, तशी त्यांना देवांची चित्रे हवी असतात. थोर व्यापार ठाके नाजनी, म्हणोनी केली रखतवानी, राजसंपदा तयाचेनी प्राप्त कैची. मोठा व्यापार करण्याची हिंमत नसल्याने शाई विकण्याचा किरकोळ व्यापार करून राजवैभव मिळत नसते. तसेच विवेकाची जाण नसल्याने चित्रांची पूजा करून ब्रह्मज्ञान होत नसते. तुम्ही प्रतिमेची उपासना करून तुम्हाला नाही होणार.
प्रतिमेची उपासना तुमच्यामध्ये प्रेम भक्ती निर्माण करेल. पण प्रतिमेची उपासना म्हटल्यानंतर आपण काही त्या मंदिरात लाऊडस्पीकर घेऊन नाही जात, की परमेश्वरा मला हे दे, मला ते दे. आपण मनातल्या मनात प्रार्थना करतो. ती प्रार्थना परमात्म्यापर्यंत पोहोचते. कारण परमात्म तत्व आपल्या आतमध्येच आहे. पण त्या मूर्तीसमोर गेल्यानंतर मग आपल्याला काय मागायचंय? लोकं काय करतात? लाईनीत उभे राहतात. 2-2 किलोमीटर रांग लागते त्या सिद्धिविनायकाच्या दर्शनला मुंबईला, अंगारकीला किंवा संकष्टीला. लोकं रांगेत उभे राहतात. त्यांना म्हटलं, "का हो काय मागितलं हो?" "काय मागणार तुळशीसाहेब, ते बाउन्सर आहेत ना, ते तिथे उभं राहू देत नाही." प्रसाद घेऊन गेलो तो पण खाली पडला. "चला, चला, चला." 2 सेकंड, 5 सेकंडमध्ये हाकलतात. म्हटलं मागितलं काही नाही ना. बोलता झालं नाही, काय मागणार आहे? त्याचं काम होऊन जातं. 14 तास रांगेत उभा होता. जे काय पाण्याची बॉटल ठेवली होती आणि काय जे थोडं बहुत खात-बीत, कारण त्याला ती रांग सोडायची नव्हती, नाहीतर नंबर लागणार नाही. 14 तास रांगेत उभे राहिलेल्या माणसाचं देवानी तिच्या मनातलं ओळखून त्याचं काम करून दिलं. तो सिद्धिविनायक पावला. पण तिथे जे बाउन्सर आहेत, तिथे जे पुजारी आहेत त्यांचं काम नाही करत. होते तर 24 तास तिथे. इट इज नॉट तुम्ही देवाच्या समोर किती वेळ उभे होते त्याच्यावर नाही. तुमचा भाव जो आहे तो महत्वाचा आहे. तो जो भाव आहे, तो भाव जर उत्कट असेल, तर तुमचं काम तो करून देतो. म्हणून हा जो भाग आहे, सामान्य माणसाला जे आहे, त्यांना जर समजा तुम्ही सांगितलं, "अहो, परमेश्वर मंदिरात नाही आहे, कशाला जाता पंढरपूरला?" त्यांना ते कळणार नाही. कारण त्यांची जी लेव्हल आहे, ती लेव्हल अजून खालची लेव्हल आहे. प्रेमाने घेऊन जावा ना. हे सगळे संत का बरं पंढरपूरला जात होते? त्यांनी तर अंतर्यामी परमेश्वर ओळखला होता. तुकारामांनी ओळखला होता, नामदेवांनी ओळखला होता. हे सगळे संत जे होते, हे सामान्य माणसाला जी गोडी आहे, ती गोडी पण जिवंत ठेवली. म्हणजे कसं आहे, आतला परमेश्वर ओळखला, ती पण वारी केली आणि पंढरपूरला लोकांना घेऊन गेले. आज 15 लाख, 20 लाख वारकरी तिथे जातात. म्हणून जे चालू आहे, ते चालू जे आहे, त्याच्यामध्ये जे आहे, त्याच्यामधला भाव जो आहे, तो भाव, त्यांची भक्ती आहे, त्यांचं प्रेम आहे, की तो विठ्ठल जो आहे, तो विठ्ठल माझे काम करतो. वंडरफुल. त्याच्यानीच तर सगळं काम चालू आहे ना. म्हणून थोर व्यापार ठाकेना जनी, म्हणून केली रखतवानी. राजसंपदा तयाचेनी प्राप्त कैची. राजसंपदा प्राप्त झाल्यानंतर देखील आज त्यांना लोकांना आपल्या आतमध्ये असलेला अंतर्यामी परमेश्वर ओळखलेला आहे. असे संत पण लोकांना तिथे घेऊन जात होते. म्हणून जितुका भोळा भाव, तितुका अज्ञानाचा स्वभाव. अज्ञाने तरी देवाधिदेव, पावी जेल कैचा. म्हणून अज्ञानाचा भोळेपणा अज्ञान रूपच असतो. अज्ञानाने त्या ईश्वराचेही करते असलेले ज्ञानरूप ब्रह्म कसे अनुभवाला येईल? म्हणून यांचे अभंग जर तुम्ही वाचले, तुकारामांच्या गाथा वाचल्या, एकनाथ महाराजांनी ज्या रचना केल्या त्या वाचल्या, मग ते ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतात आहे, की खरा परमेश्वर कुठे आहे? मी कुठल्या परमेश्वराची उपासना करतो? म्हणून त्याच्यामध्ये भोळा भाव जो आहे, तो भोळा भाव लोकांचा जो आहे, त्याला ते दिशा देतात. म्हणजे हळू त्याला वळवतात. कारण त्यांचा भाव जो आहे, त्या भावाचं जे खऱ्या अर्थाने त्यांना ज्या दिशेने घेऊन जायचंय, ते पण ते त्यांच्या भजनात, ते त्यांच्या म्हणजे अभंग जे आहेत त्याच्यामध्ये ते सांगायचा प्रयत्न करतात. म्हणून हे सगळे संतांनी जी अभंग रचना केलेली आहे, त्याचं जर समजा का तुम्ही वाचन केलं, तुमच्या लक्षात येईल डायरेक्शन काय आहे. अज्ञानासी ज्ञान न माने, ज्ञातास ज्ञात्यास अनुमान न माने, म्हणून सिद्धांतीचे खुणे पावले पाहिजे. अशा परिस्थितीत ब्रह्मानुभव घेतलेल्यांचे सांगणे मानले पाहिजे. त्यांचे भजन, त्यांचे अभंग वाचल्यानंतर कळतं की खरी डायरेक्शन काय आहे. खरी डायरेक्शन ही आहे, माया सांडून मुळास जावे, तरीच समाधान पावावे. ऐसे न होता भरंगळावे भलतीकडे. नामरूपात्मक माईक दृश्य, अस्थिभाती प्रत्यय रूप ईश्वरी सृष्टीचा, दोन्ही सृष्टी या दोन्ही माया बाजूला सारून सतचित आनंद ब्रह्मरूप अधिष्ठानाच्या अनुसंधानाने व ऐक्याने समाधान होते. अन्यथा भलतीकडेच भटकंती होते. आतापर्यंत तुम्हाला पॉइंट क्लिअर झाला असेल की निर्गुण म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की सगुण निराकाराची भक्ती करायची असेल किंवा निर्गुण निराकारचं डायमेन्शन आहे, जे अव्यक्त आहे, जे म्हणजे काय म्हणतात तर निराकार आहे, त्याची भक्ती करायची म्हटल्यानंतर काय सोडावं लागेल? माया सांडून मुळास जावे. माझे 3 शरीर जे आहेत, हे 3 शरीर स्थूल सूक्ष्म कारण ही माझ्या शरीर माझं जे आत्मतत्व आहे, माझं जे चैतन्य तत्व आहे, त्याच्यावरचं योगमायेचं आवरण आहे. तसंच परमेश्वर जे लपलेलं आहे, योगमाया समावृता, ते जे आहे त्याचं आवरण तुमचं म्हणजे विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर, हे जे
तीन आवरण आहेत, हे जे तीन डेकोरेशन आहेत, यातून बाहेर पडल्यानंतर माया सांडून मुळाचं दावे, आपला जीवभाव जो आहे, हा जीवभाव, कारण शेवटी काय आहे? सर्व वेदांत सारम यत ब्रह्मात्मैकत्व लक्षणम, तो जो ईश्वर आहे त्या ईश्वरामधलं जर समजा जर का डेकोरेशन काढून टाकलं, त्याला आपण परमात्म्याचं डेकोरेशन म्हणतो. आणि आपलं जे डेकोरेशन आहे तो त्याचाच भाग आहे, पण आपण त्याला वेगळं मानतो. जीवभावातलं जे डेकोरेशन आहे ते काढून टाकलं, मायनस डेकोरेशन जे राहतं, माया सांडून मुळास जावे, तरीच समाधान पावावे, ऐसे न होता भरंगळावे भलतीकडे. फार सुरेख आहे हा पॉइंट. नामरूपात्मक माईक दृश्य अस्थिभाती, म्हणजे हे आपले तीन शरीर, अस्थिभाती प्रियरूप ईश्वरी सृष्टी म्हणजे त्याचे समष्टी मन, समष्टी बुद्धी, समष्टी प्राण, तो जो भाग आहे. कारण यत पिंडे तत् ब्रह्मांडे, जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. ऐसे न होता भरंगळावे भलतीकडे. माया उल्लंघावा कारणे, देवासी नाना उपाय करणे. अध्यात्म श्रवण पंथेची जाणे प्रत्ययाने. पॉइंट लक्षात ठेवा, माया सांडून मुळास जावे. माया घेऊन जर तिथे जायचा प्रयत्न केला तर मग प्रॉब्लेम होतो. म्हणून काय होतं, मन बुद्धी हे सगळे इम्पेडिमेंट्स जे आहेत, हे इम्पेडिमेंट्स तुम्हाला पोचू देत नाही. आणि मग अहंकार तर बसलेलाच आहे ना. तो काय म्हणेल, अहो जोशी काय करताय तुम्ही, तुमचं वेगळं अस्तित्व संपवायची भाषा बोलताय, वेळ लागली काय. पण माया सांडून मुळास जावे, तरीच समाधान पावावे, ऐसे न होता भरंगळावे भलतीकडे. तो अहंकार जो आहे ना, तो लाऊडस्पीकर सारखा आहे. मागे जसं राज ठाकरेंनी म्हटलं होतं, तुम्हाला जर समजा का उपासना करायचं करा ना, लाऊडस्पीकर कशाला लावताय. तो अहंकार काय करतो, जे तिथे शांतपणे चाललेलं आहे त्याला मी मी करून अजून मॅग्निफाय करतो. खरं अस्तित्व अहम, अहम ब्रह्म अस्मी. माझ्यामध्ये देखील जे अहम, तुमच्यामध्ये देखील जे अहम, हे सगळं अहम कॉमन होतं. पण प्रॉब्लेम काय करतो, माझा अहंकार त्याला सांगतो मी, मग तो दुर्योधन तयार होतो, हिटलर तयार होतो, मुसोलिनी तयार होतो, असे हे जे आहेत रावण तयार होतो. कारण अहंकारामुळेच युद्ध होतात. अहंकार बळावला की मग प्रॉब्लेम होतो. कल्पना करा, अहंकार जो आहे तो लाऊड स्पीकरचं काम करतो, पण लाऊड स्पीकर फक्त त्याला लाऊड करतो, त्याचं ओरिजिनल जे आहे ते वेगळं आहे. म्हणून प्रॉब्लेम काय होतो, अहंकाराच्या पॉइंटला माया जी आहे ती सगळ्यात मोठा इम्पेडिमेंट अहंकार आहे. एक वेळ तुम्ही मन सोडून द्याल, बुद्धी सोडून द्याल, पण अहंकार म्हणजे वेगळं अस्तित्व सोडायचं म्हटल्यानंतर तिथे बरेच लोक योगभ्रष्ट होतात. कारण दॅट इज द पॉइंट ऑफ नो रिटर्न. तुम्ही तुमचा अहंकार सोडला की वेगळं अस्तित्व संपलं. मग त्यानंतर थेंबुटा सागरी बुडाला, मग त्यानंतर वेगळं अस्तित्व संपलं. विश्वात्मके देवे, विश्वेश्वराव, आता तुमचं वेगळं अस्तित्व नाहीये. तथाकथित जे शरीर दिसतंय, ते शरीर जे आहे त्याची जोपर्यंत कर्मगती आहे तोपर्यंत ते राहणार. त्यानंतर मग विदेहमुक्ती, विषय संपला. म्हणून माया सांडून मुळास जावे, ही जी भजन, ही जी भक्ती आहे, काय सोडायचंय आणि कुठे जायचंय, तरीच समाधान पावावे, ऐसे न होता भरंगळावे भलतीकडे. माया उल्लंघावा करणे, देवासी नाना उपाय करणे, अध्यात्म श्रवणपंथेची जाणे प्रत्ययाने. मायेची मलविक्षेप व आवरण शक्ती नष्ट करण्यासाठी जीवात्मा रूप देवाला श्रवण मननादी उपासना अनुष्ठाने इत्यादी अनेक उपाय करावे लागतात. अध्यात्म श्रवणाने अनुभव घेत पुढे जावे लागते. मायेची मलविक्षेप आणि आवरण शक्ती, रजोगुण जो आहे, माया काय करते, ते जे ब्रह्म आहे त्याच्यावर तमोगुणाचं आवरण टाकते. आणि मग त्या आवरण, तमोगुणाच्या आवरणावर रजोगुण जो आहे तो खेळू लागतो. आणि मग त्याच्यामुळे मी वेगळा, तुम्ही वेगळे, व्यवहार, हे सगळं खरं वाटू लागतं. हा जो ह्याला अध्यास म्हणतात. म्हणून माया जी आहे ती काय करते, असतचा सतवर अध्यास तयार करते. म्हणून असत सत सारखं खरं वाटतं. बेसिक काय अधिष्ठान काय सत, पण त्याच्यावर असत खेळत आहे. म्हणजे समुद्रावर लाटा खेळतात आहे. मी लाटांमध्ये गुंतलेलो, तुम्ही काय म्हणणार, अहो या लाटांमधलं पाणी समुद्रातच आहे, काही वेगळं नाही. पण मला वर्ली सीफेस मध्ये लाटा बघायला आवडतात. लोक लाटा बघायला जातात वर्ली सीफेसला पावसाळ्याच्या दिवसात, 10-10 मीटर लाटा. आणि मग ते पाणी जे आहे ते पाणी त्या रस्त्यावर येतं आणि लोकांना त्या पाण्यात भिजायला आवडतं. लोक पैसे खर्च करून वर्ली सीफेसला जाऊन लाटा बघतात, त्या लाटांचा खेळ. पण तो जो समुद्र आहे ज्याच्यावर त्या लाटा उठतात तो किती डीप आहे, काय घेणं त्याच्याशी. लाटा बघायला जायचं, एन्जॉय करायचे मस्तपैकी, त्यानंतर मग भुट्टा वगैरे काय जे आहे ते खायचं, ऐश करायची, एन्जॉय करायचं. त्या लाटांमध्ये आयुष्य जात आहे.
त्या लाटा ज्या आहेत त्याचं वेगळं अस्तित्व, माझी लाट, तुमची लाट, हे वेगळं अस्तित्व जे आहे हे व्यवहारासाठी खरं वाटणार, कारण व्यवहारामध्ये हे सगळं खरंच आहे. म्हणून माया उल्लंघावा करणे, देवासी नाना उपाय करणे, अध्यात्म श्रवण पंथेची जाणे. त्याने विवेक जर जागा असेल आणि वैराग्य जर जागा असेल तर मग ती माया ओलांडण्यासाठी मदत होते. ऐसे न करिता लौकिकी अवघीच होते चुकामुकी, स्थिती खरी आणि लटकी ऐसी ओळखावी. ऐसे केले नाही तर जीवनभर देवाची व जीवाची चुकामुक होत राहते आणि खरी आत्मस्थिती व काल्पनिक अवस्था वरील प्रमाणे जाणावी. खरी आत्मस्थिती मायनस त्या मायेचं सगळं जे आवरण आहे, योग माया समावृत नाहम प्रकाश सर्वस्य, त्या योगमायेचं आवरण क्षीण करा, त्या योगमायेला त्याग करा आणि मग त्यानंतर जे आहे जे शुद्ध चैतन्य आहे ते शुद्ध चैतन्य जीव आणि परब्रह्म एकच आहे. म्हणून आदिशंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, त्या लेवलचं स्टेटमेंट हे आहे की मग दोघांमध्ये काही भेद नाही. आणि म्हणून भगवान कृष्ण उद्धवाला सांगतात, हे उद्धव, उद्धव म्हणतो तुम्ही बद्ध नित्यबद्ध म्हणता, नित्यमुक्त म्हणता, महाराज हे काही कळत नाही. श्रीमद भागवताचा 11वा स्कंद, नित्यबद्ध पण आहे, नित्यमुक्त पण आहे. मग ते म्हणतात की बद्ध आणि मुक्त रिलेटिव्ह आहे. हे शब्द जे आहेत, मी बद्ध आहे आणि मी मुक्त झालो, हे रिलेटिव्ह आहे. ते काय म्हणतात, बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः, गुणस्य माया मूलत्वात न मे मोक्षो न बंधनम. हे उद्धवा, हे जे आहे बद्ध आणि मुक्त ही जी व्याख्या आहे ही गुणसापेक्ष आहे. गुणमय गुण बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः, मेन जी वस्तू आहे ती वस्तू जी आहे इट इज बियॉन्ड बद्ध आणि मुक्त. गुणस्य माया मूलत्वात, हे जे त्रिगुण आहे हे माया मूलक आहे, आज आहे पण उद्या नाही आहे, कारण हे डेकोरेटिव्ह आहे. डेकोरेशन जे आहे ज्याच्याने तुम्ही डेकोरेशन केलेलं आहे, जसं सोनं जे असतं त्याचे दागिने तयार होतात, मग त्यानंतर ते आता तुम्ही त्या जुन्या फॅशनला कंटाळलात, तुम्ही परत घेऊन जावा, तुमचं सोन्याचे दागिने जे ते तुमच्या समोर ते वितळतात आणि मग सांगतात एवढं ग्राम सोनं झालं, एवढं याचं व्हॅल्युएशन आहे, आता तुम्हाला काय घ्यायचंय, तुम्ही नवीन दागिने घ्या. म्हणजे जे दागिने होते त्याचं स्वरूप बदलू शकतं, परत सोन्यात रूपांतर होतं. तसं हे अव्यक्तात जाणार, परत अव्यक्तातून बाहेर पडणार, परत अव्यक्तात जाणार. हे सगळं जे आहे, हा सगळा खेळ जो आहे, हा सगळा खेळ चालू दे, तुम्हाला त्यातून बाहेर पडायचंय. आणि म्हणून ते म्हणतात अवघीच होते चुकामुकी, जन्म गेले, जन्म जन्मांतर झाले, अनेक जन्म घेतले, अनेक योनीमध्ये घेतले, तरी चुकामुकी होते. आणि म्हणून त्याच्यामध्ये मनाच्या श्लोकात ते म्हणतात बहुता दिसा आपुली भेट झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. विदेह, कारण मग तुमचं वेगळं अस्तित्व संपलं. शेवटी ते आपलंच होतं पण आपण त्याच्यापासून लांब पळालेलो होतो. म्हणून ते अवघीच होती चुकामुकी, स्थिती खरी आणि लटकी ऐसी ओळखावी. खोट्याचे वाटे जाऊ नये, खोट्याची संगती धरू नये, खोटे संग्रही करू नये काही एक. अहंकार जो आहे तो तुम्हाला प्लेन रायडर म्हणून फिरवतोय, सगळ्या खोट्या ह्याच्यामध्ये फिरवतोय. आणि जर आपण म्हटलं की बाबा रे मला इथून मी बालेवाडला राहतो, आपला रविवारी स्वारगेटला कार्यक्रम आहे तिथे ग्रँड ट्युलिप मध्ये. आता कल्पना करा अशा व्यक्तीला ज्याला पुणे माहिती नाहीये, आहे की नाही, तो काय म्हणतात त्याला, लिफ्ट मागत होता, ऑटो आला नाही, बस आली नाही, म्हणून त्यांनी काय म्हणतात कुणाला तरी हात दाखवला, तुम्हाला कुठे जाताय तुम्ही, तो म्हणाला मी जातोय, तुम्हाला कुठे जायचंय, स्वारगेटला जायचं. आता त्या माणसाने चहाडी केली, त्यांनी काय केलं, त्याला पूर्ण फिरवत बसला आणि शेवटी स्वारगेट पर्यंत नेलंय नाही, कार्यक्रम पण आटोपला. तो अहंकार काय करतो, तुम्हाला मेन गंतव्यापर्यंत नेत नाही, एका जन्मातून दुसऱ्या, या जन्मात सुख नाही मिळालं काही प्रॉब्लेम नाही, पुढच्या जन्मात देतो, परत दुसरा जन्म घ्या. तो अहंकार तुम्हाला या भ्रमामध्ये फिरवत राहतो. आणि आपण पिलेन रायडर प्रमाणे त्या अहंकाराला ऊर्जा कोण देतोय, आपणच देतोय. लाऊडस्पीकर येतो, तो लाऊड फक्त त्याला लाऊड करतो. अहंकाराला ऊर्जा चेतन तत्व, मनाला ऊर्जा बुद्धी तत्व. तुम्ही ऊर्जा विड्रॉ करा ना, मग ते तर काय आहे, जड आहे ना. शेवटी अहंकारापर्यंत भूमिरापो नलो मायू नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती रष्टदा. ही जी अपरा प्रकृती आहे ही जड प्रकृती आहे. म्हणजे अहंकारापर्यंत स्वतःच चैतन्य नाहीये, पण चैतन्य कोण प्रदान करते, धारणा कुणी केलेली आहे, अपरेयमित स्वन्याम विद्धि प्रकृती मे पराम जीवभूता महाबाहो ययेदम धार्यते जगत. तुम्ही जे त्याला ऊर्जा प्रदान करत त्याला जिवंत ठेवलं होतं, तुम्ही ऊर्जा विड्रॉ करा.
जसं तुम्ही शरीरातून बाहेर पडलात, त्या शरीराचं काय होतं? ते निष्प्राण होतं. ब्रेन डेड डिक्लेअर्ड. मग आता काय करायचं? तुम्हाला माहिती अंततोगती काय होते. तुम्ही त्यातून बाहेर पडल्यानंतर मग त्याची किंमत झिरो. सांगायचं तात्पर्य हे, खोट्याच्या वाटे जाऊ नये, खोट्याची संगती धरू नये, खोटे संग्रही करू नये काही एक. खोटे ते खोटेची खोटे, खऱ्याची तगे नाते बालटे, मन अधोमुख उफराटे केले पाहिजे. खोटे हे कालत्रयी खोटेच असते. गेल्या जन्मामध्ये ज्या काय वासना होता मनामध्ये, त्या वासनेमुळे, वासना मनातच असतात. जन्म झाला, आता शरीर सोडलं, मग त्यानंतर परत जन्म घ्यायची इच्छा कशामुळे होते? मनामधल्या वासनेमुळे. कामना, खोटे ते खोटेच खोटे, खऱ्यासी तगे नाते बालटे, म्हणून मन अधोमुख फराटे. ते खऱ्याची केसभर सुद्धा बरोबरी करू शकत नाही. मनाला नामरूपाधिकापासून मागे वळवून अधिष्ठान ब्रह्माच्या चिंतनात स्थिर केले पाहिजे. मय्येव मन आधत्स्व, मयी बुद्धिम निवेशय, निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशय. अध्यात्म श्रवण करीत जावे, म्हणजे सकळ अध्यात्म श्रवण करीत जावे, म्हणजे सकळ काही फावे. नाना प्रकारीचे गोवे तुटून जाती, म्हणून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ व दयाळू महात्म्याच्या मुखातून अध्यात्म श्रवण करीत असावे. त्यामुळे सर्व लाभ पदरात पडतात. म्हणजे तुम्ही श्रवण, मनन आणि निधिध्यासन. मनन आणि निधिध्यासन हे इंटरनलायझेशन आहे. जे तुम्ही ऐकलं त्याच्यावर मन आणि बुद्धी हे दोन्ही आता खेळत आहे. तुम्ही त्याच्यावर ध्यान करताय, मनन करताय, चिंतन करताय, मग त्यानंतर ते आत्मसात होतं. म्हणून हे जो भाग आहे याच्यामध्ये प्रकारीचे गोवे तुटून जाते. स्तुत गुंतले ते उकलावे, तैसे मन उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे. पॉइंट लक्षात ठेवा, फार सुरेख एनालिसिस करतात. सुताचा गुंता झाला की तो शांतपणे प्रयत्नपूर्वक सोडवावा लागतो. त्याप्रमाणे गोंधळलेल्या व अडचणीत सापडलेल्या साधकाच्या मनाला सर्व शास्त्र हळूहळू व त्याला कळेल अशा बेताने सांगून ब्रह्माकडे वळवावे लागते. म्हणून अभंगांची रचना केली. म्हणून त्यांनी तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या दिशेने लावण्यासाठी पंढरपूरला घेऊन गेले. पण पंढरपूरला जाताना लोक काय म्हणतात? त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण ज्ञानेश्वरी जी आहे ती ज्ञानेश्वरी फार कठीण आहे. म्हणून ज्ञानेश्वरी जर का तुम्हाला समजून घ्यायची असेल तर वेळ लागेल. पण पंढरपूरला जाणारे जे वारकरी आहेत त्यांच्यासाठी जी बैठक होती ती वेगळी होती. ती बैठक जी आहे ती सोपी साधी बैठक होती, आणि ती बैठक जी आहे त्या बैठकीला धरून ते लोक मुक्तीकडे वाटचाल करू लागले. सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे. दासबोध लिहिला, दासबोध वाचणारे कमी आहेत म्हणून मनाचे श्लोक लिहिले. 205 श्लोकांमध्ये तेच तत्व समजून सांगितलेलं आहे की नाही. हा जो भाग आहे हा लक्षात ठेवा. जे मोठा आहे विशद करून सांगणार आणि सिंपल पण करून सांगणार, तो खऱ्या अर्थाने योगी, तो खऱ्या अर्थाने संत. सकळ काही कालवले, त्या सकळाचे सकळ झाले, शरीरी विभागले सकळ काही. सृष्टीची निर्मिती होताना सर्व तत्वांचे परस्पर मिश्रण झाले असून त्या मिश्रणाने सर्व दृश्य व्यापले आहे. तेच शरीरातही आहे. काय येते येथेची पहावे, कैसे ते येथेची शोधावे, सूक्ष्माची 14 नावे येथेची समजावी, यत पिंडे तत् ब्रह्मांडे. मग या देहामध्ये जर समजा का या पिंडामध्ये जे काय गवसलं, शरीर, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि त्याच्या पलीकडे जर पिंडामधलं सापडलं तर मग ब्रह्मांडामध्ये एक्स्ट्रापोलेट करा. जे इथे आहे ते तिथेच आहे. यत पिंडे तत् ब्रह्मांडे, तुमचं काम झालं. निर्गुण निर्विकारी एक, तो सर्वाठाई व्यापक, ध्येयामध्ये ते निष्कळंक आहे की नाही. निर्गुण निराकार व एकमेव ब्रह्म सर्वात व्यापून असून देहात राहूनही त्याला विकार अवस्थाधिकांचा कलंक आहे किंवा नाही याचा एकदाच निर्णय करावा. जसं वीज असते, ती वीज पंख्यालाही चालवते, ती वीज फ्रीजलाही चालवते, ती वीज जी आहे ती टीव्हीलाही चालवते. त्या विजेवर अनेक उपकरणे चालतात. पण त्या विजेला उपकरण चालवल्यानंतर उपकरण चालवतं फक्त ते, पण बाकी अदरवाईज उपकरणचा जो मेकॅनिकल भाग आहे आणि वीज जी आहे ती वेगळी. म्हणून मेन स्विच ऑफ केल्यानंतर हे सगळे उपकरण बंद पडतात. किंवा पॉवर गेली, वीज गेली की मग सगळं बंद पडतं. हे जसं आपल्या लक्षात येतं, एकच वीज हे सगळे उपकरण चालवू शकते हे जर क्लिअर असेल तर मग चेतन तत्व एकच आहे. त्या चेतन तत्वाचा आधार मला मला पण मिळतोय, तुम्हाला पण मिळतोय, म्हणून आपलं वेगळं अस्तित्व आहे. चेतन तत्व एक आहे हे समर्थ समजून सांगतात. ते मला काय म्हणतात ना, एक 2 मिनिटं द्या, आजचा विषय आपण संपू. हा हा
समास झाल्यानंतर. म्हणून निर्गुण निर्विकारी एक तो सर्वाठाई व्यापक, देयामध्ये ते निष्कळंक आहे की नाही. मूळ माया संकल्प रूप, ते अंतःकरणाचे स्वरूप, जड चेतवी चैतन्य रूप, तेही शरीरे आहे, तेही शरीरी आहे. संकल्प हेच मूळ मायेचे स्वरूप असून तो अंतःकरणाचा स्वभाव आहे. जडाला प्रकाशित करणारे चैतन्यही त्या शरीरात आहे. त्या चैतन्याला पकडायचं. म्हणून काय करावं लागेल, ती साधना करावी लागेल. समान गुण गुण साम्य, सूक्ष्म विचार तो अगम्य, सूक्ष्म साधू जाणते प्रणम्य, तया समस्तासी. ती जी मूळ माया आहे त्यातून गुणमयी माया जी आहे त्याची उत्पत्ती झाली. समान गुण गुण साम्य. मूळ मायेत 3 अव्यक्त गुण साम्यावस्थेत असतात. हे समजणे कठीण आहे. हा बारकावा ज्या साधूंना कळतो त्यांना वंदन असे. आता तो जो म्हणजे काय म्हणतात त्याला, सगुणाचा जो भाग आहे, जेव्हा त्या त्या ती साम्यावस्था भंग झाली, त्याच्यामध्ये वैषम्य निर्माण झालं, गुणांचा क्षोभ झाला, मग त्यानंतर पुढचे डायमेन्शन तयार झाले. आणि म्हणून समर्थ हिंट देतात ते, द्विधा भासते शरीर, वामांग दक्षिणांग विचार, तोची अर्ध नारी नटेश्वर पिंडी ओळखावा. शरीराला जशी उजवे व डावे अशी 2 अंगे असतात, त्याचप्रमाणे पिंडात अर्धी नारी व अर्धा नटेश्वर असतात असे ओळखावेत. तुमच्या 3 शरीराचा जो भाग आहे, अ उ म, स्थूल सूक्ष्म कारण, हे जे आहे, हा नटलेला डेकोरेटिव्ह जो भाग आहे, म्हणून ते म्हणतात हा जो भाग आहे, हा तो काय म्हणतात त्याला, ती योगमाया आहे. आणि म्हणून तुमच्या शरीरामध्ये ज्याचं डेकोरेशन झालेलं आहे ते शुद्ध परब्रह्म जे आहे, ते शुद्ध परब्रह्म, म्हणून ते म्हणतात अर्धनारी नटेश्वर. म्हणजे आपण कसं कृष्ण आणि राधा या दोघांची उपासना करतो. तुलसीदासजी काय म्हणतात, आकर 4,84,000 जाति जीव जल थल नभवासी, सिया राम मैं सब जग जानी, करहूं प्रणाम जोरी जुग पानी. ते पूर्ण जगामध्ये त्यांच्या सीता आणि रामाला बघत होते. तसंच कृष्ण भक्त जे आहेत ते राधा, आणि राधा जी आहे शी रिप्रेझेंट्स द योगमाया, सीता रिप्रेझेंट्स द योगमाया, आणि मग परब्रह्म परमात्मा, परब्रह्म परमात्मा आणि त्याची योगमाया, याच्या पलीकडे काही नाही. म्हणून द्विधा भासते शरीर, वामांग दक्षिणांग विचारतो ती अर्धनारी नटेश्वर पिंडी ओळखावा. माझ्यामध्ये जे शुद्ध चेतन तत्व आहे तो परब्रह्माचा भाग, आणि बाकी सगळं जे त्याची योगमाया. तयासीच म्हणजे महत्त्व, जेथे त्रिगुणाचे गूढत्व, अर्धमात्रा शुद्ध सत्व गुणक्षोभिणी. ती गुणक्षोभिणी माया जी आहे मूळ मायापासून तयार झाली. त्रिगुणे चालते शरीर, प्रत्यक्ष दिसतो विचार, मुळीच्या कर्दमाचे शरीर ऐसे जाणावे. 3 गुणांच्या प्रेरणानुसार या शरीराचे कार्य चालते, ते स्पष्ट दिसते. त्या सर्वाच्या मिश्रणाचे शरीर आहे हे जाणावे. मन माया आणि जीव हाही दिसतो स्वभाव, 14 नामांचा अभिप्राव पिंडी पहावा. मन माया व जीव ही तिन्ही मूळ मायेची रूपे पिंडात सहजच असतात. अशी 14 नामे पिंडात पहावी. जेव्हा तुम्हाला हे सगळं त्या पिंडात दिसू लागतं, पिंड पडता अवघेची जाते, परंतु ब्रह्म राहते शाश्वत समजोन, मग ते दृढ धरावे. आता तुमच्या पॉइंट लक्षात आला असेल. ती जी उपासना आहे त्या उपासनेमध्ये पिंड पडता अवघेची जाते, देहाला मरण आले की 14 प्रकारची माया देहाला सोडते, पण परब्रह्म अढळ राहते, तेच शाश्वत आहे हे जाणून त्याच्या अनुसंधानात राहावे. पुढच्या याच्यामध्ये आपण ते जे अनुसंधान आहे त्याचा भाग करून मग त्यानंतर या जो भक्त असतो त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे समजून सांगितले त्याच्याकडे वळू. आजचं सत्र आपण इथे संबोधू. पिंड जो आहे त्याचा एक्सटेंडेड फॉर्म, शरीर जे आहे ते शरीर, स्थूल शरीर सुटल्यानंतर एक क्षणाला पॉज घ्या. स्थूल शरीर सुटल्यानंतर जे शरीर सोडलेले आहेत ते शरीर तिकडे विद्युत दाहिनीच्या समोर लाईन लागलेली आहे. 4 शरीर जे आहेत ते त्या भट्टीमध्ये टाकायसाठी वाट बघतात. ते 5वं शरीर जे आहे ते 5वं शरीर आता जाणार आहे. तुम्ही त्यांना तिथे निरोप द्यायला जाता, त्या भट्टीमध्ये ते दरवाजा उघडला तर ते म्हणतात अहो मागे सरका. त्या शरीराचं त्यांनी काय केलं, त्या शरीरात त्या भट्टीमध्ये लोटून दिलं. असं जर समजा जर का त्या शरीराची वास्तविकता असेल आणि त्या शरीराचं आणि त्याच्या जे त्यांनी जे काय गोळा केलेला आहे हे सगळं जर इथेच राहत असेल तर पॉइंट टू बी नोटेड, पिंड पडता अवघेची जाते परंतु परब्रह्म राहते शाश्वत समजोन, मग ते दृढ धरावे. तुम्ही काय केलं, सूक्ष्म शरीर जे आहे त्याला पकडून ठेवलंय, त्याला पण सोडून द्या. कारण शरीर जे आहे त्याला पकडून ठेवलंय, त्याला पण सोडून द्या. मग त्यानंतर जे राहतं, मग परंतु परब्रह्म राहते शाश्वत समजोन, मग ते दृढ धरावे.
दृढ धरावे म्हटल्यानंतर आता त्याचे पाय धरून ठेवा, अनन्य भक्ती. ते जर पाय धरून ठेवले, है ना, मेरे तो गिरधर गोपाल दुसरं न काय. लोकांना मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं. पण थोडक्यात सांगायचं, की तुम्हाला तिथं त्या पॉइंटला जाऊन तुम्ही जर समजा जर का तिथे त्याला पकडून ठेवला, मग त्यानंतर तो काही तुम्हाला सोडू शकत नाही, तुम्ही त्याला सोडू शकत नाही. हा जो भाग आहे, हा निवृत्तीनाथांनी जीवनमुक्त, ज्ञानेश्वर महाराज जीवनमुक्त अवस्थेमध्ये ओळखलेलं होतं. म्हणून पसायदानात ते म्हणतात, विश्वेश्वराव, विश्वात्मके देव. त्यांनी रिअलाईज केलं होतं, की मी कोण आहे? अहम ब्रह्म अस्मी. हा जो भाग आहे, हा रिअलायझेशनचा भाग आहे. समर्थ तुम्हाला बोट पकडून हळू दृढ धरावे, शाश्वत समजून मग ते दृढ धरावे. तो साधना मार्ग समजून सांगतात ते. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. ओम शांती शांती शांती. ओ